तर ही दृश्य आपण पाहतोय लालबागचा राजा आणि चिंतामणी जो अर्थातच दिमाखात सिंहासनावर विराजमान झालेला। तर मुंबईत कसं वातावरण पाहायला मिळतंय, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चिंचपोकळी इथून अर्थातच मुंबईचा राजा याविषयी अपडेट देतील आपले प्रतिनिधी चेतन ननावरे। तर सभा मंडप पाहिल्यावर लक्षात येईलच आपली प्रतिनिधी मीनाक्षी नेमकी कुठे उभी आहे। अर्थात लालबागच्या राजाच्या सभा मंडपामध्ये आपली प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे सुद्धा आपल्यासोबत जोडली जाते। थेट जाते चेतनकडे सुरुवातीला। चेतन, नमस्कार। तुम्हाला सुद्धा गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। आणि ज्या क्षणाची अवघा महाराष्ट्र वाट पाहत असतो, खरं तर या वर्षीचा गणेशोत्सव फार खास आहे, कारण पहिल्यांदाच राज्यात गणेशोत्सवाला अर्थात महत्त्वाचा एक उत्सव, राज्याचा उत्सव म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे। आणि या उत्साहात, या चैतन्यात बाप्पा घरोघरी मंडपामध्ये दिमाखात ढोल ताशांच्या गजरात विराजमान होतोय। चेतन, निश्चित लागवी तुला सुद्धा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा। आणि अर्थातच आपण प्रत्येक जगभरामधील हिंदू बांधव ज्या देवतेपासून आपल्या शुभ कर्माची सुरुवात करतो, अर्थात तो गणपती बाप्पा आहे। आणि आपण उभे आहोत ते लालबाग, जी गणेश भक्तांची पंढरी मानली जाते, तेथील चिंचपोकळीच्या चिंतामणी समोर यंदा आपण पाहू शकतो छावाची प्रतिकृती असलेल्या या ठिकाणी एकंदरीत जो दरबार आहे महाराजांचा, त्या प्रकारची सजावट करण्यात आलेली आहे। आणि चिंचपोकळीचा चिंतामणी ज्याच्या दर्शनासाठी लाखो भक्त चिंचपोकळी लालबाग परिसरामध्ये येत असतात। नेमकं यंदाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे, देखावा कसा आहे, भाविकांच्या सुरक्षेची व्यवस्था कशी आहे, आपण जाणून घेऊया। मंडळाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। सर, काय सांगाल, यंदा चिंतामणी आहे तो कुठल्या स्वरूपात आहे, कशा प्रकारचा देखावा असेल? नमस्कार। चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे मी लोकशाही न्यूजचं पहिले या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला आणि सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो। यंदा मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे, कशा प्रकारची सजावट आहे? मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे राजेशाही थाटात ते बसलेले आहेत। छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या ह्याच्यावरती आधारित आपण आज पूर्ण देखावा या ठिकाणी केलेला आहे। तुम्ही बघू शकता मेघडंबरी आहे, मेघडंबरीमध्ये आपले चिंतामणी विराजमान झालेले आहेत। पाठीमागे जे छत्रपती संभाजी महाराजांची जी राजमुद्रा होती ती त्या ठिकाणी आपण दाखवलेली आहे। निश्चितपणे लागवी आपण पाहू शकतो जी मागे राजमुद्रा आहे, ज्या प्रकारची छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे राजमुद्राचं जी सिंहासन असायचं आणि ज्या मुद्रेमध्ये महाराजांचा राज्याभिषेक ज्यावेळी झालेला होता ते बसलेले होते। आपण नुकतेच झालेला छावा चित्रपट असेल किंवा छत्रपतींवरती आधारलेल्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये अशा प्रकारची मुद्रा आहे, त्यांची भावमुद्रा आहे, ती पाहिलेली होती। आणि त्याच मुद्रेमध्ये यावेळी चिंतामणी विराजमान झाल्याचं पाहायला मिळतं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, यंदा ज्यावेळी पाठपूजन सोहळा होता त्यावेळी छत्रपतींच्याच एकंदरीतच दोन जिरेटोप जे आहेत ते या ठिकाणी ठेवण्यात आलेले होते, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरं छत्रपती संभाजी महाराज। त्यामुळे निश्चितपणे कुठल्याही हिंदू बांधवाला गर्व असावा अशा या छत्रपतींच्या स्वरूपातील ही मूर्ती या ठिकाणी आता गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेत आहे। आणि दरवर्षी ज्या प्रकारे आगमन सोहळा असतो चिंतामणीचा, लाखो भक्त त्यावेळी एकवटतात लालबागमध्ये। आणि यंदाही या 10 दिवसांमध्ये नव्हे तर 11 दिवस यावेळी गणेशोत्सव आहे, त्यामुळे 11 दिवसांमध्ये नवा एक भक्तांचा भाविकांचा रेकॉर्ड आहे तो चिंतामणीच्या दरबारात आपल्याला पाहायला मिळू शकतो। लागवी अगदी चेतन, आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहोतच, पण थेट जाऊया लालबागच्या सभा मंडपामध्ये मीनाक्षीकडे। मीनाक्षी, गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि अर्थात गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, ही शान कोणाची? लालबागच्या राजाची असं म्हणत सभा मंडप सज्ज झालेला आहे आणि बाप्पा सुद्धा सज्ज झालेला आहे आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्याकरता, आपल्या भक्तांना या ठिकाणी डोळे भरून पाहण्याकरता। वर्षभराची खरं तर ही भेट असते, हे अतूट नातं असतं आणि बाप्पाच्या स्वागताकरता भक्त काल रात्रीपासूनच या ठिकाणी रांगेत उभे आहेत। मीनाक्षी, निश्चितच लागली तुला आणि आपल्या लोकशाहीच्या प्रेक्षकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर मी लालबागच्या राजाच्या या संपूर्ण राजमहलामध्ये आहे आणि यंदाचा राज्य आपण पाहतोय की सुवर्ण महलामध्ये बसलेला पाहायला मिळतोय। खरं तर यंदाचा देखावा जर पाहिला तर तिरुपती बालाजीचा हा संपूर्ण देखावा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। मुख्य आकर्षित म्हणजे प्रवेशद्वार जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी भला मोठा हत्ती जो आहे तो आकर्षित आहे। यंदा जर आपण पाहिलं तर
मात्र दरवर्षी होणारी ही गर्दी आहे ती दुपटीनं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तितकीच खबरदारी जी आहे ती मुंबई पोलिसांच्या वतीनं सोबतच मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे. सध्या माझ्यासोबत लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. कांबळेजी, काय सांगाल, यंदाच्या कशा पद्धतीत नियोजन करण्यात आलेलं आहे? दरवर्षीप्रमाणे जी गणेश भक्तांची मोठी गर्दी असते त्याहून अधिक गर्दी जी आहे यंदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खास करून यंदा काय खबरदारी घेतलेली आहे? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 92वं वर्ष आहे आणि या 92व्या वर्षामधला हा उत्सव तुम्ही बघत असाल. आज सकाळी 4 वाजता गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर बाप्पाची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि अतिशय हिंदू धर्मशास्त्र परंपरेनुसार विधिवत अशी पूजा संपन्न झाली आणि लगेचच 5:30 वाजता लालबागच्या राजाच्या भाविकांसाठी बाप्पाचं दर्शन आम्ही सुरू केलेलं आहे. या दरवर्षीप्रमाणे अधिक गर्दी यावर्षी देखील आपल्याला जाणवते. हा दरवर्षीचा अनुभव आहे की जी गर्दी आम्ही गेल्या वर्षी अनुभवली त्याच्यापेक्षा जास्त गर्दी थोडी आम्हाला यावर्षी जाणवते. परंतु गर्दीचा सवय ही लालबागच्या राजाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आहे. त्यामुळे त्याचं अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. मुखदर्शनाची रांग आहे ती सुरळीत चालू आहे. चरणस्पर्शीची रांग आहे ती देखील सुरळीत चालू आहे आणि बाप्पाचं दर्शन घेणारा भाविक या रांगेतून येऊन जेव्हा त्यांचा आपण चेहरा बघतो तेव्हा एक वेगळा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो, समाधान दिसतो, एक वेगळी ऊर्जा मिळालेली दिसते. त्यामुळे प्रत्येक नियोजन हे लालबागच्या राजाच्या संपूर्ण कार्यकर्त्याने गेले 3 महिने अथक प्रयत्न करून अतिशय चांगल्या प्रकारे केलेलं आहे. मुंबईतूनच नाही, राज्यातून नाही, देशातूनच नाही तर अगदी जगभरातून, परदेशातून देखील गणेश भक्त जे आहेत ते लालबागच्या राजी चरणी येत असतात. मात्र बाप्पाचं नुसतं दर्शन मिळावं यासाठी ही गर्दी असते. मंडळाच्या वतीनं कशा पद्धतीत भक्त जे या ठिकाणी गर्दी करतात त्यांना काय आव्हान असेल आणि यंदा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खास करून कशी खबरदारी घेतली आहे? AI ची टेक्नॉलॉजी देखील यंदा वापरण्यात आलेली आहे. यावर्षी खऱ्या अर्थाने भाविकांची संख्या पाहता आपण दरवर्षीप्रमाणे अधिक चांगले मंडप उभारलेले आहेत. त्या मंडपामध्ये आपण लोकांना चांगल्या प्रकारे रांगेचं नियोजन केलेलं आहे. तिथे चहा, पाणी, बिस्किट, नाश्ता 24 तास आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे रांगेमध्ये काही वृद्ध लोक असतील तर त्यांना आसन व्यवस्था देखील केलेली आहे. काही छोटी बाळं असतील, त्यांच्या माता असतील तर त्यांच्यासाठी सेपरेट आपण कक्ष बनवलेले आहेत. त्यानंतर महिला भगिनी मोठ्या प्रमाणात असतात तर त्यांच्यासाठी देखील विश्रांतीगृह वगैरे बनवलेले आहेत. अतिशय अत्याधुनिक असे आपण आरोग्य केंद्र म्हणजे छोटे छोटे आपण जे हेल्थ सेंटर असतात ते बनवलेले आहेत. त्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरची टीम 24 तास तिथे तैनात आहे की कुठल्या प्रकारे कोणाला काही समजा इमर्जन्सी आली तर तात्काळ आपल्याला उपाययोजना करता यायला हव्यात ते आपण व्यवस्था केलेली आहे. फायर फायटर्स आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळजवळ 260 कॅमेऱ्याने हा एरिया पूर्णपणे कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्व केलेली आहे. त्यामुळे काय होतं की सुरक्षितता अधिक बळकट झालेली आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कुठलाही संशयित व्यक्ती या ठिकाणी वावरू नये ही सगळी खबरदारी आपण या ठिकाणी भाविकांच्या काळजीपोटी मंडळाने घेतलेली आहे. पहिल्याच दिवशी अल्लोट अशी गर्दी पाहायला मिळते. महाप्रसादाला कुठेतरी पोलिसांनी जी आहे ती परवानगी नाकारलेली आहे. काय भावना आहे एकूणच? नाही, भाविकांची गर्दी तर खरोखर अलोट आहे. भक्तीचा महापूर या ठिकाणी दिसतोय. भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा मिलाप या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपण जो दरवर्षी भाविकांना मोफत प्रसाद वाटतो लाडू प्रसाद, यावर्षी देखील नित्याने चालू आहे. लाडू प्रसाद आपण बनवलेला आहे. अनेक भाविक दूरदूरवरून येतात. त्यांना अपेक्षा असते की या लालबागच्या चरणातला आपल्याला काहीतरी प्रसाद मिळाला पाहिजे. तर दरवर्षीप्रमाणे मंडळाने मोफत लाडू प्रसाद इथे चालू ठेवलेला आहे आणि भाविकांच्या एक्झिट गेटमध्ये त्याची संपूर्णपणे अतिशय सुनियोजितपणे त्याचं वाटप चालू आहे. बाप्पाच्या इथे जर पाहिलं तर बाप्पा यंदा 50 फूट उंच आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे जो संपूर्ण देखावा साकारलेला आहे तो प्रत्यक्षात दूर दूरपासून येणारा भाविक आहे. भक्त जो रांगेत लांब उभा आहे त्यांना पाहता यावा यासाठीचा खास करून हे देखावा पाहायला मिळतोय. काय नेमकं वैशिष्ट्य आहे? जेव्हा बाप्पाचं दर्शन आपण काही फुटावरून म्हणजे काही अंतरावरून पाहतो तेव्हा लालबागचा राजाची प्रतिकृती जी आहे एका सुवर्ण महालात दिसते. पण तो सुवर्ण महल पूर्णपणे जसं तिरुपती बालाजीचं मुकुट आहे, सुवर्ण मुकुट, तो मुकुटाची प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे. त्याची हाईट जवळजवळ 50 फूट आहे आणि बाप्पा त्या मुकुटामधील सुवर्ण महालामध्ये विराजमान झालेले आहे. त्यामुळे त्याचं रूप जे आहे अधिक वात्सल्यपूर्ण, अधिक मंगलमय, अधिक भावनिक वाटायला लागले आणि बाप्पाकडे बघूनच एक वेगळी आतमध्ये आंतरिक एनर्जी निर्माण होते, ऊर्जा मिळते. हे त्याची शक्ती आहे. आम्ही आमच्या जन्मापासून ती अनुभवतोय. आजही आम्हाला आमचं सौभाग्य आहे, आईवडिलांची पुण्य आहे की या ठिकाणी हे सर्व सौभाग्य आम्हाला लाभलेलं आहे. आता
आता पहिली आरती कधी होणार आहे? प्राण प्रतिष्ठापना पूजा जी आहे सकाळी पहाटे झालेली आहे. पहिली आरती कधी होणार आहे आणि यंदा पहिल्या आरतीचा मान कोणाला आहे? मंडळाची परंपरा आहे 92 वर्षाची की पहिली आरती प्रतिष्ठापना ही मंडळाच्या म्हणजे लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते ती प्राण प्रतिष्ठापना होती, पूजा होती. त्यामुळे नित्यनेमाने ही मंडळाची जी रिवाज आहे, ही जी प्रथा आहे, त्याप्रमाणे दुपारी 12ची आरती जी आहे ती देखील लालबागच्या राजाच्या अध्यक्षाच्या हस्तेच होणार आहे. खूप खूप धन्यवाद. तर हे होते बाळासाहेब कांबळे, मंडळाचे अध्यक्ष. मात्र अतिशय या ठिकाणी आपण पाहिलं तर बाप्पाची ही मूर्ती जी आहे ती सुंदर अशी आपल्याला पाहायला मिळते आणि बाप्पा जर आपण पाहिलं तर संपूर्णतः सुवर्ण महलामध्ये पाहायला मिळते. बाप्पाच्या वरती देखील आपण पाहिलं तर मुकुट जो आहे तिरुपती बालाजीचा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे संपूर्णतः लालबागच्या राजाच्या या सगळ्याच परिसरामध्ये वेगळीच रोषणाई जी आहे ती देखील पाहायला मिळते. माझा कॅमेरामॅन रोहित याला मी पुन्हा एकदा विनंती करते की संपूर्णतः ही लालबागच्या राजाच्या परिसरातली दृश्य एकदा आपल्या प्रेक्षकांना दाखवली, कारण पहिल्याच दिवशी एवढी मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि पुढचे 10 दिवस अशाच पद्धतीत ही गर्दी जी आहे ती वाढणार आहे. आणि कुठेही या गर्दीमध्ये येणारे जे गणेश भक्त आहेत त्यांना कुठेही त्रास होऊ नये, कुठेही गालबोट लागू नये, अनुचित प्रकार घडू नये यासाठीची व्यवस्था जी आहे ती मंडळाच्या वतीने खास करून यंदा घेतलेली आहे. त्यामुळे नक्कीच यावेळी आपण पाहतोय की जगभरातून येणारे जे गणेश भक्त आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी ही वेगळीच सुविधा जी आहे ती केलेली आहे. त्यामुळे संपूर्ण लालबाग परिसर एक आपण पाहिलं तर आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळतंय. अगदी. त्यामुळे पुढचे 11 दिवस लालबाग, परळ या परिसरात मात्र किंबहुना अवघ्या महाराष्ट्रातच आपण म्हणूया अवघं असं भारलेलं वातावरण हे पाहायला मिळणार आहे. कारण आपला लोभसवाणा बाप्पा, लाडका बाप्पा घरोघरी मंडपांमध्ये विराजमान झालेला आहे, सज्ज झालेला आहे आपल्या भक्तांचं आदरातिथ्य स्वीकारण्याकरता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.